ड्रायफ्रुट्स तर पनवेलमध्ये जर तुम्हाला हायजिनिक ठिकाणी जर चायनीज ट्राय करायचं असेल तर इथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। व्हेज नॉन व्हेज सेपरेट फ्रायज आहेत, पाम ऑइल बिलकुल आम्ही वापरत नाही। मिल्कशेक आहे, त्याच्यानंतर बाकी जर बघायला गेलं तर मोहितो आहे, पिझ्झा, पास्ता, मोमोज, चायनीज खूप गोष्टी इथे अवेलेबल आहे। नमस्कार, हाय, हॅलो, मी ऋतुजा पोटे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नयात्रेमध्ये। ही जागा तुमच्या ओळखीची असेल कारण याही आधी आम्ही इथे एक व्हिडिओ केली होती आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आला होता। म्हणूनच या वेळेला आम्ही तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन येत आहोत। अर्थातच वेगळं नाव, अजून जास्त छान टेस्ट आणि खूप सारी व्हरायटी इथे अवेलेबल आहे। म्हणजेच आज आम्ही आलेलो आहोत हंग्री बर्ड्स येथे। चला तर मग तिथल्या स्पेशालिटीपासून तिथलं वातावरण एक्सप्लोर करूया। चला, लेट्स गो। आपल्यासोबत आहेत हंग्री बर्ड्सच्या कॅफेचे ओनर रोहित गुप्ते। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल तुम्ही या कॅफेबद्दल? सर्वप्रथम तुम्हाला परत एकदा वेलकम। आपण मागच्या वेळेला भेटलो होतोच। कॅफेबद्दल सांगायचं झालं तर इथे आधी एक वेगळं आउटलेट आम्ही सुरू केलं होतं, पण काही कारणास्तव आम्हाला ते बंद करायला लागलं। पण आम्ही परत इथे नवीन त्याच जोमाने हा नवीन कॅफे आमच्या स्वतःच्या ब्रँडखाली सुरू केलेला आहे। सो आम्ही आता मेनू आमचा खूप वाढवलेला आहे आणि खूप लोक इथे येत आहेत। त्यांच्याकडनं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, चांगले रिप्लाय मिळत आहेत, लोकांना टेस्ट आवडत आहे। सो लेट्स सी, मी प्रे करतो की असंच आमच्याकडनं छान फूड आम्ही लोकांना सर्व करू। खूप खूप अभिनंदन यासाठी। आणि तुम्ही जसं आत्ता म्हणालात की इथे खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे। ऑफकोर्स आम्ही लास्ट टाईमसुद्धा आलो होतो तेव्हा अक्षरशः आम्ही दमलो होतो की काय खाऊ आणि काय नको, एवढी व्हरायटी इथे अवेलेबल होती। पण मला जाणून घ्यायला आवडेल की अजून काय जास्त स्पेशालिटी इथे आहे? आम्ही आता इथे सिझलर्स, त्यानंतर भरपूर म्हणजे आयटम्स आम्ही इथे आता सुरू केलेले आहेत। मागे टुडे स्पेशलमध्ये काही त्यातले आयटम्स आम्ही मेन्शनही केलेले आणि आज आम्ही तुम्हाला त्यातले काही आयटम्स इथे सर्वही करणार आहोत। सो वी आर व्हेरी एक्सायटेड टू म्हणजे सगळं ट्राय करण्यासाठी। मला तुमचं किचन बघायला नक्कीच आवडेल। शुअर। सो हे आमचं किचन आहे आणि माझी वाईफ हे सगळं किचन पूर्ण ती हँडल करते। सो किचनची माहिती आता तुम्हाला माझी वाईफ देईल। हे आमचं किचन आहे, हे पूर्ण किचन मी मॅनेज करते। हे आमचं पिझ्झाचं सेक्शन आहे, बर्गरचं सेक्शन आहे। इथे क्वालिटी कंट्रोल, हायजीन सगळीकडे माझं कॉन्स्टंट लक्ष असतं। या तुम्हाला मी सेक्शन्स दाखवते। हे आमचे फ्रायर्स आहे, व्हेज नॉन व्हेज सेपरेट फ्रायर्स आहेत। हे पूर्ण आमचं चायनीजचं सेक्शन आहे। इथे आमचे शेफ, प्रोफेशनल शेफ आहेत जे चायनीज बनवत आहेत। तेल पण आम्ही रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल वापरतो, पाम ऑइल बिलकुल आम्ही वापरत नाही। हे आज तुमच्यासाठी खास कुरकुरे मोमोज आहेत, आमची स्पेशालिटी आहे। आणि हा पनीर ब्लास्ट पिझ्झा आहे, हाही तुम्ही ट्राय करा। आमच्याकडे खूप डिमांड आहे, हे नवीन ॲडिशनल आयटम आहे आमचं।
सो कसं वाटलं तुला? कमाल आहे. एकतर खूप जास्त क्रिस्पी आहे आणि लेयर पण परफेक्ट आहे, एकदम छान कोटिंग आहे आणि आतमधलं तर स्टफ छानच आहे. म्हणजे आपल्या इथे कुरकुरे मोमोज युजली मिळत नाही पनवेलमध्ये आणि आय थिंक पनवेलमध्ये हे फर्स्ट टाइम मिळतात. सो नक्कीच या आणि ते हे ट्राय करा. आम्ही असं ऐकलं आहे की इथे बर्थडे पार्टीज वगैरे होतात. सो कसा आहे त्याचा रिस्पॉन्स? इथे आम्ही खूप बड्डे पार्टीज आमच्या इथे सेलिब्रेट झाल्या आहेत. म्हणजे सांगायचं तर 2 लोकांपासून ते 120 लोकांपर्यंतची बड्डे पार्टी आम्ही इथे सक्सेसफुली सेलिब्रेट केलेली आहे. लोक इथे आल्यावर लोकांचे रिव्ह्यूज आहेत आम्हाला की खूप पॉझिटिव्ह वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुमच्या कॅफेमध्ये आल्यावर. एकदम ॲटमॉस्फिअर एकदम म्हणजे एन्थुझियास्टिक त्यांना वाटतं. खूप एन्जॉय करतात, बायका येतात, किटी पार्टीज करतात. त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटतं त्यांना असं सर्व करताना, आनंदी बघताना. आणि ऑफकोर्स इथे आल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब्स येणारच, कारण तुम्ही खूप गोड आहात दोघं पण. Thank you. आम्हालाही छान वाटतं इथे आल्यानंतर. थँक्यू सो मच. छान टेस्ट आहे, एकदम यम्मी. थँक्यू. आणि तुमच्याकडे असे खूप सारे व्हरायटीज अवेलेबल आहेत. येस येस, व्हेज नॉन व्हेज बोथ व्हरायटीज अवेलेबल आहेत माझ्याकडे. पिझ्झामध्ये स्पेशल हंग्री बर्ड्स पिझ्झा पण आहे, ज्याच्यात प्रॉपर वेगवेगळे टॉपिंग्स आहेत. येस. आणि नॉनव्हेजमध्ये? नॉनव्हेजमध्ये पण व्हरायटी आहे, त्याच्यात पण वेगवेगळे टॉपिंग्स आहेत. आता आपल्याला सर्व केलेलं आहे फ्राईड चिकन ट्रक, ज्याच्यात चिकन पॉपकॉर्न्स आहेत, त्याच्यानंतर चिकन विंग्स आणि चिकन स्ट्रिप्स आहेत. अशी व्हरायटी इथे आहे. त्याचसोबत आपल्याला सॉसेस देखील दिलेले आहेत. सो आता मी हे चिली ओरिगॅनो सॉस दिलेला आहे त्याच्यासोबत टेस्ट करते. चिकन खूप कुरकुरीत आहे, एकदम क्रिस्पी टेस्ट आहे. आणि मेन म्हणजे ते फ्राईड चिकन आहे, तरी पण माझ्या हातावरती कुठेही तेल वगैरे लागलेलं नाही आहे. एवढं परफेक्टली आपल्याला सर्व केलेलं आहे त्याने. आणि पेरी पेरी मसाला असल्यामुळे थोडीशी स्पायसी टेस्ट आहे आणि त्या डिशला ते परफेक्ट आहे. नेक्स्ट मी ट्राय करणार आहे हनी मस्टर्ड सॉससोबत हे चिकन स्ट्रिप्स आहेत. एकदम परफेक्टली कुक चिकन आणि त्याच्यासोबत जसं मी सांगितलं तो क्रिस्पीनेस, त्यासोबतच हा सॉससोबत ते खूप क्रीमी लागतं आहे, थोडंसं चीजी फ्लेवर येतं आहे, त्यामुळे कमाल लागतं आहे. आणि आपल्याला चिकन पॉपकॉर्नसुद्धा दिलेले आहेत, ते खूप टेम्पटिंग आहेत ॲक्च्युली. हा जो सॉस आहे चिली ओरिगॅनो, ह्याची टेस्ट खूप छान आहे. युजली आपण शेजवान चटणी और मयोनेजसोबत ट्राय करतो, पण हा सॉस कमाल आहे. जास्त पण स्पायसी नाही आहे आणि परफेक्ट टेस्ट आहे त्याची. बेस्ट आहे, बेस्ट. आणि एवढं छान गरमागरम सर्व केलेलं आहे, त्यामुळे खाताना जी मज्जा येते ना, छान. सो नक्कीच या आणि इथे हे फ्राईड चिकन ट्रक नक्कीच ट्राय करा. इथल्या स्पेशालिटीजमधून वन ऑफ द स्पेशालिटी ही आहे की इथे सिझलरसुद्धा अवेलेबल आहे. आणि आत्ता आम्हाला जे दिलेलं आहे ते आहे ग्रिल्ड चिकन सिझलर विथ व्हाईट सॉस. ते खूपच जास्त टेम्पटिंग आहे, म्हणजे त्याचं जे काय स्मोकी फ्लेवर आहे, वाव. त्याच्या आतमध्ये एकदम ग्रिल्ड चिकन पण आहे. व्हाईट सॉस परफेक्ट आहे. मेन म्हणजे ओरिगॅनोचा जो फ्लेवर आहे व्हाईट सॉसमध्ये तो कमाल लागतो आहे. स्पायसी असं नाही आहे, परफेक्ट म्हणजे परफेक्टली बनवलेलं आहे. आणि मेन म्हणजे व्हेजीज वगैरे जे काही ग्रिल्ड चिकन आहे त्याच्यात, त्यामुळे त्याला जो स्मोकी फ्लेवर येतो आहे तो कमाल आहे. साईडला व्हेजीज आहेत, त्याच्यासोबतच फ्राईजसुद्धा आहे. सो पनवेलमध्ये जर हे काही मिळत असेल तर ही संधी सोडू नका आणि नक्कीच या आणि हे ट्राय करा.
आता आम्हाला सर्व केलेला आहे स्पायसी इटालियन व्हेज पास्ता. पास्तामध्ये नॉनव्हेजमध्ये सुद्धा पास्ता अवेलेबल आहे. सो क्रीमी, एकदम लावा आहे क्रीमीनेसचा आणि चीजचा. नावाप्रमाणे स्पायसी आहे, पण पास्तामध्ये जर तुम्ही खरंच तुम्हाला काहीतरी स्पायसी ट्राय करायचं असेल तर ही खूप बेस्ट डिश आहे. आणि मेन म्हणजे क्वांटिटी पण खूप चांगली आहे. तो जो क्रीमीनेस आहे किंवा ओरिगॅनो आणि जे काही मिरची पावडर यूज केलेली आहे त्यामुळे जी टेस्ट येते या पास्ताला कमाल. नक्कीच या आणि इथे हा इटालियन स्पायसी व्हेज पास्ता ट्राय करा. सो आता त्यांनी आपल्याला कॉम्बिनेशन राईस दिलेला आहे, ज्याच्यात राईस आणि नूडल्स यांचं कॉम्बिनेशन आहे. फ्राईड एग, त्याच्यासोबतच चिकनसुद्धा आहे. वाव, किती फ्री आहे. ऑथेंटिक चायनीज टेस्ट कमाल आहे. स्पायसी नाही आहे जास्त आणि शेजवान चटणीची टेस्ट तर बेस्ट आहे, बेस्ट. या शेजवान चटणीमुळे ॲक्च्युली या ज्या राईसला तो जास्त छान फ्लेवर येतो आहे आणि शेजवान चटणीसुद्धा फार काही स्पायसी नाही आहे. सर्वात जास्त बेस्ट थिंग ही आहे की हे जरी परफेक्ट चायनीज असलं तरीही हे रिफाईंड ऑइलमध्ये बनवलेलं आहे. आणि ही गोष्ट खूप चांगली आहे की पनवेलमध्ये जर तुम्हाला हायजिनिक ठिकाणी जर चायनीज ट्राय करायचं असेल तर इथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि मेन म्हणजे चायनीज कोर्स इथे नव्याने ॲड केलेला आहे, त्यामुळे नक्कीच या आणि इथे अजून खूप काय काय व्हरायटी आहेत ते सगळंच एक्सप्लोर करा. सो ॲट दी एंड कुछ तो मीठा हो जाए. एवढं सगळं खाल्ल्यानंतर त्यांनी आम्हाला डेझर्टमध्ये वॉफल सर्व केलेला आहे, जे खूपच जास्त टेम्पटिंग आहे, क्रेविंग आहे. आणि इथे डेझर्टमध्ये पण खूप सारे व्हरायटीज अवेलेबल आहे. मिल्कशेक आहे, त्याच्यानंतर बाकी जर बघायला गेलं तर मोहितो आहे, पिझ्झा, पास्ता, मोमोज, चायनीज, खूप गोष्टी इथे अवेलेबल आहे. आणि जितकं तुम्ही एक्सप्लोअर कराल तितकं कमी आहे, एवढ्या इथे स्पेशालिटीज अवेलेबल आहे. सो हे सगळं ट्राय करण्यासाठी नक्कीच इथे व्हिजिट करा. आता मी हे वॉफल ट्राय करते आहे. हे आहे चॉकलेट वॉफल विथ व्हॅनिला आईस्क्रीम. ह्याच्यामध्ये पण व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट स्प्रेड यूज केलेला आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान आहे. आणि मेन म्हणजे डेझर्ट असल्यामुळे असं पण नाही की खूप एक्स्ट्रीम गोड आहे किंवा अगदीच नाही आहे. टेस्ट एकदम छान आहे. आणि गरमागरम असं ते वॉफल आहे, त्याच्यावरती ते थंडगार असा आईस्क्रीम, त्यामुळे जी टेस्ट येते कमाल. नक्कीच या आणि ते ट्राय करा. वेगवेगळ्या व्हरायटीज ट्राय करण्यासाठी नक्कीच हंग्री बर्ड्स येथे व्हिजिट करा. त्याचसोबतच अन्नयात्रीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत धन्यवाद.